शेवटी पाणी समुद्रातच पडलं. गरीब वर्ग गरीबच राहिला आणि श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत बनत गेला. बघा, भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही सर्वसामान्य जनतेच्या कष्टावरती उभा राहिली आणि त्या सर्वसामान्य जनतेचं रक्त तुम्ही पिता, त्यांचं शोषण तुम्ही करता. अरे, नीती तुम्हाला कधीच माफ करणार नाही. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली, काय मिळालं हो या सर्वसामान्य जनतेला? म्हणून भारत मातेनं कष्ट करणाऱ्या जनतेला मोलाचा सल्ला दिलाय. अरे, आता तरी ऐका. नमस्कार, मी पांडव सर. आज आपला विषय आहे, यांना कधीच माफ करू नका. मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या भारतामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये प्रचंड अशी विषमतेची दरी होती. ती दरी बुजवण्यासाठीच आपल्या भारत देशाने लोकशाहीचा स्वीकार केला. पण मित्रांनो, या स्वार्थी, या लबाड, खोटं बोल पण रेटून बोल या वृत्तीच्या माणसाने चक्क सगळ्यात मोठा एक गुन्हा केला आणि तो गुन्हा म्हणजे त्यांनी लोकशाही आणि लोकशाहीची तत्वच त्यांनी विकत घेतली हो. आणि त्याच्यामुळे लोकशाहीची जागा पैसेशाहीने घेतली. आणि पैसेशाही म्हणजे काय असतं तर पैशासाठी पैसेवाल्याकडून चालवलेलं राज्य म्हणजे पैसेशाही. या पैशाच्या जोरावरती यांनी लोकांची मतं आणि सत्ताच विकत घेतली आणि सरपंचापासून पंतप्रधानापर्यंतची सर्व पदं त्यांनी आपल्या हातात घेतली. एवढंच नाही तर संपूर्ण देशाचा राज्यकारभारच त्यांनी आपल्या हातात घेतला. मित्रांनो, की शेवटी व्हायचं तेच झालं. शेवटी पाणी समुद्रातच पडलं. गरीब वर्ग माझा गरीबच राहिला आणि श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत बनत गेला. आणि त्याच्यामुळं की ही गरीब वर्ग आणि श्रीमंत वर्ग यांच्या झटापटीमध्ये गरिबांना फक्त 2 गोष्टी मिळाल्या. आणि त्या 2 गोष्टी कोणत्या असतील? एक, आयुष्यभर कष्ट, आणि दुसरी गोष्ट मिळाली ना ती झोपडी, ती पण गळकी झोपडी मिळाली. मित्रांनो, हाच कष्ट करणारा वर्ग आणि या कष्ट करणाऱ्या वर्गांना अरे तुम्ही काय दिलं? ही शिक्षा दिली. किती कुचंबना करणारे. आणि म्हणून यांना कधीच माफ करू नका. 140 कोटी जनता तुमच्याकडं आशेनं बघते रे, की जो भारताची जी तिजोरी आहे आणि त्या तिजोरीमध्ये कष्टकरी सर्वसामान्य जनतेनं जो घाम गाळून जो पैसा त्याच्यामध्ये साठवलाय ना, अरे त्याचं वाटप तुम्ही कसं करताय? आम्हाला माहिती आहे तुम्ही स्वार्थी, तुम्ही लबाड आहे आणि आपल्या पोळीवर दुसऱ्याची डाळ कशी ओढून घ्यायची ही कला तर तुमच्याकडं अवगतच आहे. आणि या पैशाचं वाटप तुम्ही बरोबर केलं. तुम्हाला जसं पाहिजे ना तसंच केलं. 20% रक्कम फक्त तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी वापरली आणि 80% वाटा मात्र स्वतःच्या खिशात तुम्ही घातला. अरे, आता तरी तुमचं पोट भरलं का? आता एकच तेवढं शिल्लक राहिलंय की आपला जो भारत देश आहे ना त्याचे तुकडे तुकडे करा आणि आपसात वाटून घ्या. आणि जर तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर एक माझा सर्वसामान्य जनता, कष्ट करणारी, घाम गाळणारी जनता अहो रात्र कष्ट करते तरी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये साधे घरावरचे पत्रे सुद्धा बदलता आले नाहीत. तुमचं मात्र कसं सगळं न्यारच आहे की या भारतामधले हजारो एकर जमिनी काय, हजारो एकर शेती काय, कुणाची? तुमची. उद्योगधंदे कुणाचे? तुमचे. कंपन्या कुणाचे? तुमचे. अरे साखर कारखाने कुणाचे? अरे तुमचेच. शिक्षण संस्था कोणाच्या? तुमच्याच. 5 स्टार हॉटेल कोणाची? तुमची. डान्स बार कोणाचे? तुमचेच. अरे एवढं सगळं तुमचंच.
अरे कसं शक्य आहे? आणि एवढं सगळं मिळवण्यासाठी तुम्ही कुठं कामाला गेला होता? आणि याचं उत्तर ज्यांच्याकडं नाही यांना कधीच माफ करू नका. आणि मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून या सर्वसामान्य जनतेला काय मिळालं? काय म्हणतात हे? अरे त्यांना स्वातंत्र्य मिळालं, त्यांना समानता मिळाली आणि त्यांना बंधुभावाचं नातं मिळालं. अरे कसलं स्वातंत्र्य दिलं? ज्या झोपडीमध्ये जन्माला आला त्या झोपडीतच कितपत मर, हे स्वातंत्र्य त्यांना दिलं. अरे काय भीक दिल्यासारखी दिली. आणि समानता, समानता प्रत्येक गावात जावा, प्रत्येक तालुक्यात जावा. अरे तुमचे आलिशान बंगले तिकडं पाहताना आमचे डोळे सुद्धा दिपतात. काय बंधू भावाचं नातं तुम्ही दिलं. अरे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोट्यावधीची गाडी फिरायला लागते आणि माझी सर्वसामान्य जनता कामावरती जाताना धावत असते, पळत असते. चुकून थोडंसं तुमच्या गाडीला आडवी आली तर सरळ तुम्ही त्याला टायर खाली चिरडून पुढे निघून जाता. अरे हा खरे तुमचा बंधुभाव. आणि किती शोषण करणारे, अजून या घाम गाळणाऱ्या जनतेचं शोषण तुम्ही किती करणारे. अरे नेते तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि मित्रांनो, यांना कधीच माफ करू नका. आणि भारत मातेनं यांना अतिशय मोलाचा सल्ला दिलेला आहे. आता तरी माझं ऐका की ज्यांनी आयुष्यभर तुमच्या घरावरती अन्यायाचा नांगर फिरवला, चक्क त्यांना तुम्ही देव मानून त्यांची पूजा करता. हा धर्मभोळेपणा आता तरी बंद करा आणि त्यांच्या अन्यायाला मात्र स्वाभिमानाने उत्तर द्यायला शिका. आणि एवढं करा, स्वतःचं मत कधी विकू नका. कारण मत जर विकलं तर तुम्ही स्वतः विकला गेलात. आणि तुमचं पवित्र मत पवित्र माणसाला द्या, जे तुमच्या सुखात दुःखात सामील होतं, जे तुमची विचारपूस करताना त्यालाच तुमचं अनमोल मत तुम्ही द्या. आणि जे तुमचंच मत आणि तुमच्यावरती जे दादागिरी करतात ना, त्यांना चुकून मत देऊ नका आणि आणखी दुर्बल होऊ नका. आयुष्यभर या लोकांनी काय केलं? या बोटावरची थुंकी त्या बोटावरती करून आयुष्यभर आपल्या सर्वसामान्य जनतेला, कष्ट करणाऱ्या जनतेला, घाम गाळणाऱ्या जनतेला फसवण्याचंच काम यांनी केलं. म्हणून मित्रांनो, यांना कधीच माफ करू नका. जय भारत माता. माझा हा छोटासा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.